आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची. या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची. ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. शतकोटींचे बीज या कार्यक्रमात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या 3ऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत रामकवचातील पुढील भागातून नाक, मुख, जिव्हा, कंठ आणि खांदे यांच्या रक्षणासाठी केलेली प्रार्थना आणि त्यामागचा रामकथेचा संदर्भ. सादर करते आहेत डॉक्टर शिवलीला पाटील. ऐकूयात कार्यक्रम शतकोटींचे बीज. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार. PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर मी डॉक्टर शिवलीला पाटील. शतकोटीचे बीज या सत्राच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण रामकवच या भागाला सुरुवात केलेली होती आणि त्यामध्ये आपल्या शिराचं, आपल्या भाळाचं, आपल्या डोळ्यांचं, कानांचं रक्षण प्रभू श्रीरामाने करावं हा जो भाग आहे तो आपण मागच्या सत्रामध्ये बघितलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण त्या पुढील श्लोक पाहणार आहोत. घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः, जिह्वा विद्यानिधिः पातु कंठं भरतवंदितः, स्कंदो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकारमुकः. म्हणजेच आज आपण या सत्रामध्ये या पुढील अवयवांचं रक्षण श्रीरामाने करावं अशी प्रार्थना करणार आहोत. त्यापैकी पहिला श्लोक घ्राणं पातु मखत्राता. घ्राण याचा अर्थ नाक, पातु म्हणजेच रक्षण करणं, मखत्राता मख याचा अर्थ होतो यज्ञ, त्राता म्हणजे रक्षण करणारा, म्हणजेच यज्ञाचे रक्षण करणाऱ्या रामाने माझ्या नाकाचे रक्षण करावे. खरं तर नाक म्हणलं की ते घ्राणेंद्रिय होय. गंध हा त्याचा विषय, त्यामुळे आपल्या नाकाद्वारे अशुद्ध हवा, दुर्गंध आपल्याला घ्यावा लागू नये. कोणत्याही प्रकारचे उत्तेजक, उन्मादक असे वास आपल्याला येऊ नयेत यासाठीही आपल्या नाकाचं रक्षण करावं. शिवाय नाक म्हटलं की खरं तर तो श्वसन प्रक्रियेतलं एक महत्त्वाचा भाग आहे. कारण नाकाद्वारे आपण श्वासोश्वास करत असतो. श्वास जेव्हा आपण आतमध्ये घेतो तेव्हा आपण प्राणवायू घेत असतो आणि ह्या प्राणवायूवरच आपले पंचप्राण आणि आपलं सर्व जीवन खरं तर अवलंबून असतं. यज्ञामध्ये ज्या काही समिधा आपण अर्पण करतो त्यामधून जो काही धूर निर्माण होतो तो धूर खरं तर वायुमंडल स्वच्छ करणारा असतो. त्यामुळं वातावरण शुद्ध होतं. आपण सगळ्यांनी कोविड काळामध्ये वायुमंडल स्वच्छ करण्यासाठी हे सगळे प्रयत्न करून बघितलेले आहेत. तो अनुभव आपल्या सगळ्यांना खरं तर आहे. साधनेच्या दृष्टीने जर विचार केला तर श्वास आणि उच्छ्वास याच्या लयीवर नाममंत्र बसवून जप करणं ही एक महत्त्वाची साधना सांगितली जाते आणि या प्रकारच्या साधनेला अजपाजप असं म्हणतात. म्हणजेच श्वास घेताना सो आणि सोडताना हम म्हणजेच सोहम स्मरण याला अजपाजप असं म्हणतात. विविध संतांनी, योग्यांनी या जपयज्ञाचं आचरण स्वतः केलेलं आहे आणि त्यांनी तो आत्मसाक्षात्काराचा एक साधन मार्ग म्हणून सांगितला आहे. भगवद्गीतेच्या विभूती योगामध्ये भगवंत म्हणतात, यज्ञानाम जपयज्ञोस्मी, म्हणजेच सर्व यज्ञांमध्ये ईश्वर प्राप्तीचं साधन या दृष्टीने जपयज्ञ श्रेष्ठ आहे.
त्यामुळे असा हा अजपाजप यज्ञ आपल्या हातून व्हावा, यासाठी देखील माझ्या श्वासाचं रक्षण व्हावं, पर्यायाने माझ्या नाकाचं रक्षण व्हावं, अशी इथे प्रार्थना केलेली आहे. मुखम सौमित्री वत्सलाः. मुखम सौमित्री वत्सलः. सौमित्री याचा अर्थ सुमित्रेचा पुत्र म्हणजेच लक्ष्मण. मुखम म्हणजे मुख, वत्सल म्हणजे वत्सलता किंवा प्रेम, म्हणजेच सुमित्रा पुत्रावर लक्ष्मणावर प्रेम करणाऱ्या किंवा लक्ष्मणाप्रती वत्सल असणाऱ्या रामानं माझ्या मुखाचं रक्षण करावं, असं इथं म्हटलेलं आहे. या रामनामात खरं तर माता सुमित्रा, बंधू लक्ष्मण आणि त्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करणारा श्रीराम या तिघांचाही उल्लेख आलेला आहे. रामाचे लक्ष्मणावर किती प्रेम होतं हे जर सांगायचं म्हटलं तर रामायणातील एक कथाभाग आपण पाहूयात. एकदा हनुमंताला श्रीराम म्हणतात की हनुमंता, तू मला लक्ष्मणापेक्षा प्रिय आहेस. यावर हनुमंताच्या मुखावर त्याचा गौरव केला आहे असं काहीही चिन्ह दिसत नाही. तो म्हणतो, समजलो स्वामी. आता श्रीराम विचारतात, काय समजलास? म्हणजेच इथे रामांना खरं तर हनुमंताच्या बुद्धिमत्तेचीही परीक्षा घ्यायची होती बरं का. तेव्हा हनुमंत म्हणतात, लक्ष्मण तुम्हाला किती प्रिय आहे हे मी समजलो. मग पुन्हा श्रीराम विचारतात, हे कसं समजलास तू? तेव्हा ते म्हणतात, तू मला प्राणापेक्षा प्रिय आहेस असं म्हटलं जातं. प्राण या ठिकाणी तुम्ही लक्ष्मण हा शब्द योजलेला आहात. याचाच अर्थ, प्रभू लक्ष्मण हा तुमचा प्राणच आहे हे मी जाणतो. तू मला प्राणापेक्षा प्रिय आहेस याचा अर्थ तू मला खूप प्रिय आहेस इतकाच आपण घ्यायचा असतो. पण इथे लक्ष्मण हा तुमचा प्राणच आहे हे तुम्ही मला सांगून टाकलेलं आहे. यावरून हनुमंताची बुद्धिमत्ता तर कळतेच, पण रामाचं लक्ष्मणावरचं प्रेम देखील इथं प्रकट होतं. रामाचं हे जे लक्ष्मणावरचं प्रेम आहे ते केवळ बंधुप्रेम नव्हतं, तर ते पित्याचं पुत्रावर जसं वात्सल्यवत प्रेम असतं तसं प्रेम होतं. रामावरच्या अत्यंतिक प्रेमामुळं दशरथाने वियोग सहन न झाल्यामुळे प्राण सोडला. त्याच पद्धतीनं जेव्हा लक्ष्मणाला इंद्रजिताकडनं शक्ती लागली त्यावेळी मात्र तो बेशुद्ध पडला आणि श्रीरामांना ते सहन झालं नाही. तेव्हा श्रीराम म्हणाले, लक्ष्मणाला जर काही झालं तर मी माझे प्राण सोडेन. तर असं लक्ष्मण हा प्राणस्वरूप ज्यांचा होता ते श्रीराम. लक्ष्मणाचंही रामावर तितकंच प्रेम होतं. याचा जर कथाभाग आपण समजून घ्यायचा तर असं लक्षात येतं की अनेक वेळा जर कोणी रामाला कमी लेखलं तर लक्ष्मण चवताळून उठत असे. त्याला ते सहन होत नव्हतं. अगदीच प्रसंग पाहायचा म्हटलं तर सीता स्वयंवरामध्ये जेव्हा एकही शूरवीर किंवा एकही योद्धा, एकही राजा पण पूर्ण करू शकत नव्हता, तेव्हा जनक राजा म्हणाले की या क्षत्रियांमध्ये कोणी वीर्यवान असं राहिलंय की नाही? तेव्हा श्रीराम इथे असताना तू असं बोलूच कसं शकतोस, अशा तीव्र शब्दामध्ये जनकाची लक्ष्मणाने हजेरी घेतली होती. आणि अगदी दुसरा प्रसंग म्हणजे जेव्हा शिवधनुष्य रामाने तोडलं त्यावेळी परशुरामांना अत्यंत राग आला आणि ते रामाच्या समोर येऊन उभे ठाकले आणि रामाला ते काहीही बोलू लागले. अशा वेळी लक्ष्मणाचा पारा चढला. लक्ष्मणाने परशुरामाचं आणि त्यांच्या सामर्थ्याचा इतका उपहास केला की परशुरामांचा राग अनावर झाला आणि ते चक्क लक्ष्मणाला मारायलाच निघाले. या दोनही प्रसंगांमध्ये प्रभू श्रीरामांनी बंधू लक्ष्मणाची बाजू घेतली. त्यांनी आपल्या भावाला लक्ष्मणालाच उचकारलं. त्याची रदबदली करत त्यांनी तो लहान आहे, त्याला काही कळत नाही असं म्हणत प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःहून समोरच्यांची क्षमा मागितली. बापाच्या प्रेमाने त्यांनी लक्ष्मणाची बाजू नेहमी सावरून धरली. खरं तर रामाबद्दलचं प्रेम लक्ष्मणामध्ये अगदी जन्मापूर्वीपासून होतं असं म्हणावं लागतं. त्याचं कारण असं की सुमित्रेला जेव्हा डोहाळे लागले तेव्हा दशरथ राजाने विचारलं की सुमित्रा, तुला काय डोहाळे लागलेत? तेव्हा सुमित्रा म्हणाली, माझ्या मुलानं कौसल्याच्या पुत्राची सेवा करावी आणि त्याचं अनुज असणं म्हणजेच लहान भाऊ असणं हे सार्थ करावं. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा असं संत तुकाराम महाराज म्हणतात. त्या दृष्टीने पाहिलं तर अगदी गर्भावस्थेपासूनच लक्ष्मणाला श्रीरामाची सेवा करण्याची इच्छा होती. असं म्हटलं जातं की शेषशाही नारायण हे रामरूपाने तर शेष लक्ष्मणाच्या रूपाने अवतरलेला होता. लक्ष्मणाच्या मुखावरचे भाव नेहमीच राम ओळखत असत. रामाच्या सान्निध्यात लक्ष्मणाच्या मुखावर नेहमी निर्भयता आणि तेज विलसत असे. मुख म्हटलं की मुखावरचे भाव, मुखात जाणारं अन्न
मुखातून बाहेर पडणारे शब्द या सगळ्यांचा खरं तर समावेश होतो. मुखावरचे आपले जे भाव असतात ते नेहमी कुणालाही त्रास देतील असे असू नयेत. आपल्या मुखावरचे भाव नेहमी प्रसन्न, इतरांना आनंद देणारे असे असावेत. मुखात आपण जे अन्न घेतो ते तर अत्यंत सजगतेने घेतलं पाहिजे, कारण की अन्नमयम ही मनाहा असं म्हटलं जातं. ज्या पद्धतीचं अन्न आपण ग्रहण करतो त्या पद्धतीचे विचार आपल्या मनात निर्माण होत असतात, कारण अन्नाने आपल्या मनाचंही पोषण होत असतं. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा 3ही प्रकारच्या अन्नांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे अन्नाच्या बाबतीमध्ये आपण अत्यंत सजगता आणि संयम बाळगला पाहिजे. तसंच मुखातून बाहेर पडणारे जे शब्द असतात ते तर जणू शस्त्रच असतात. त्यामुळं आपल्या शब्दांनी कुणी दुखावेल अशी भाषा कधी बोलू नये. शब्दांवर, वाणीवर आपला संयम हवा. लक्ष्मण म्हणजे संयमाचा आदर्श. म्हणून देखील इथं मुखाचं रक्षण सौमित्री वत्सल रामाने करावं अशी प्रार्थना केली आहे. जिव्हा विद्या निधी पातू. निधी म्हणजे साठा. विद्यांचा साठा असणाऱ्या रामानं माझ्या जिव्हेचं रक्षण करावं. पूर्वी विद्याधाने मौखिक रूपात होत असे. आपल्याकडचे सर्व वेदसुद्धा मुखोद्गत होते. त्यामुळेच ते आजपर्यंत टिकून आहेत. जे ज्ञान मुखोद्गत असतं ते कोणीच तुमच्यापासून कधीच हिरावून घेऊ शकत नाही. आजही जर आपण पाहिलं तर केवळ वाचून ज्ञान ग्रहण करण्यास आपल्याला अवघड जातं. पण तेच जर शिक्षकांनी आपल्याला समजून सांगितलं तर ते आपल्याला लवकर ग्रहण होतं. जिव्हा हे जे इंद्रिय आहे ते ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. ज्ञानेंद्रिय म्हणून जेव्हा त्याचा विषय येतो तेव्हा रसग्रहण हा त्याचा विषय, आणि कर्मेंद्रिय म्हणून जेव्हा ते कार्यरत होतं तेव्हा वाणी हा त्याचा विषय आहे. या इंद्रियावर विजय मिळवणं खरं तर अत्यंत अवघड आहे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जगामध्ये जगन्मित्र जिव्हेपाशी. ज्याने वाणी आणि रस या दोनही अर्थाने रसना जिंकली त्याने खरं तर जग जिंकलं असं म्हणावं लागतं. आपल्या बोलण्यातून इतरांना त्रास देणं, खोटं बोलणं, दुसऱ्यांची निंदा करणं, चहाडी करणं हे खरं तर वाचिक पाप आहे. त्यामुळं असं पाप आपल्या हातून घडणार नाही याबद्दल नेहमी सजग राहावं. आपली जिव्हा ही खरं तर शब्दांनी मोठे मोठे उत्पात घडवू शकते बरं का. पण हीच जिव्हा जर आपण त्याच्यावर विजय मिळवला तर ती ब्रह्मशाळा होऊ शकते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. म्हणजेच तिची ब्रह्मशाळा करायचं हे जर आपण ठरवलं तर तेही होऊ शकतं. ज्ञानाचा साठा जिवेवर करून तिला ब्रह्मशाळा बनवावी अशीच खरं तर अपेक्षा आहे. आणि यासाठी जो स्वतःच विद्येचा साठा आहे अशा श्रीरामाला तिचे रक्षण करण्याची प्रार्थना इथे केलेली आहे. ईश्वर नामाने, मंत्र, स्तोत्र पठणाने जिव्हा पवित्र होते. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, हे आधी जिव्हेला वारंवार सांगावं लागतं. हे करता करता तिला त्याची सवय होते आणि ही जीभ नामामध्ये रंगून जाते. तो प्रवास जर अखंड चालू राहिला तर हरिनाम सार जिव्हा त्या नामाची, उपमा त्या दैवाची कोण जाणे असं म्हटलं आहे. म्हणजेच वाणीने हे नामस्मरण जर अखंड चालू राहिलं तर ते ईश्वरापर्यंत आपल्याला नेण्यास अत्यंत उपयुक्त ठरतं. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे खरं तर वाणीची रूपं. वैखरीपासून सुरू केलेलं नाम जेव्हा परेपर्यंत पोचतं तेव्हा ते आपल्याला ईश्वर तत्वापर्यंत घेऊन जातं. जीभ एकदा जर नामाचीच होऊन गेली तर ज्ञानाकडे जाण्याचा हा प्रवास अत्यंत सुखकर होतो आणि तो खऱ्या अर्थाने सुरू होतो. सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे. ती भगवंताची विभूती आहे. म्हणून तर भगवद्गीतेत म्हटलं आहे, अध्यात्मविद्या विद्यानाम. म्हणजेच सर्वश्रेष्ठ विद्या प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा माझ्या जिव्हेचं रक्षण, जो स्वतः विद्येचा साठा आहे, अशा श्रीरामाने करावं अशी इथं प्रार्थना केली आहे. कंठम भरतवंदितः. भरत ज्यांना नित्य वंदन करतो अशा श्रीरामाने माझ्या कंठाचं रक्षण करावं. खरं तर शोक, आनंद अशा भावनांमुळं कंठ दाटून येतो. वेगवेगळ्या भावनांचा परिणाम आपल्या कंठावर होत असतो. कधी कंठ फुटत नाही तर कधी कंठ फाटतो. राम वनवासात गेले तेव्हा लक्ष्मण नंदीग्राम येथे होता. त्यामुळे त्याला ही गोष्ट माहिती नव्हती. जेव्हा तो अयोध्येमध्ये परत आला आणि त्याला कळलं की राम वनवासाला गेले आहेत
आणि त्याचं कारण कैकेयी आहे, तर तो अत्यंत क्रोधित झाला आणि तो कैकेयीशी अत्यंत आवेशाने भांडला देखील. या सर्वामध्ये त्याचा आक्रोश इतका होता की त्याचा कंठ फाटला. या सगळ्यानंतर तो रामाला भेटण्यासाठी वनात जायला निघाला. तेव्हा जिथे जिथे रामांनी विश्रांती घेतली त्या सर्व स्थळांना त्यांनी वंदन केलं. रामाच्या जाण्याच्या मार्गावरून प्रथम तो निषादराज गुहेकडे गेला. श्रीराम आणि सीतामाई ज्या तृणशय्येवर विश्रांती घेतली होती तिथे त्यांनी साष्टांग नमस्कार केला, त्याचं दर्शन घेतलं. या मार्गाने पुढे जात असताना रामांच्या पाऊलखुणांना आणि जिथं जिथं श्रीरामाने विश्रांती घेतली होती त्या प्रत्येक स्थळाला वंदन करीत भरत निघाला होता. म्हणून देखील इथे भरतवंदितः असं म्हटलेलं आहे. लक्ष्मणाप्रमाणेच भरत आणि रामाचं नातंसुद्धा अत्यंत प्रेमाचं होतं. भरताच्या हृदयात रामाबद्दल अपार प्रेम होतं. त्यामुळं रामाला भेटल्यानंतर भरताचा कंठ दाटून आला. त्याच्या भावनांचा उद्वेग श्रीरामाने त्याला कडकडून गळा भेट दिली आणि शांत केला. भरताचे रामावरील प्रेम पाहायचं म्हटलं तर रामकथेमध्ये असा उल्लेख आहे. वसिष्ठ ऋषींनी राम वनवासातून अयोध्येत परतण्यासंबंधीचा एक पर्याय म्हणून भरताला विचारलं. रामाऐवजी तू जर वनवासात 14 वर्षे राहायला तयार होशील तर राम परत येऊ शकतील. त्यावर भरत लगेचच म्हणाला, राम अयोध्येत परतण्यासाठी 14 वर्षच काय, अगदी जन्मभर सुद्धा आनंदाने मी वनवास स्वीकारेन. श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरत खरं तर रामाप्रमाणेच वनवास सदृश्य जीवन जगत होता. भरताचा कंठ त्याच्या अंतःकरणातील प्रेमभाव घेऊन नित्य रामगुणगान करीत असे. त्याप्रमाणे आमचाही कंठ रामकृपेने ईशस्तवन करो, आमच्या भावनांचं रक्षण प्रभू श्रीराम करोत, या अर्थाने त्याच्या रक्षणासाठी केलेली ही प्रार्थना. स्कंदो दिव्यायुध पातु. स्कंध म्हणजे खांदा, स्कंधो म्हणजे 2 खांदे, दिव्यायुध म्हणजे दिव्य अशी आयुध. दिव्य अशी आयुध धारण करणाऱ्या श्रीरामाने माझ्या खांद्यांचं रक्षण करावं. विश्वामित्र ऋषी जेव्हा रामांना यज्ञरक्षणासाठी घेऊन जात होते तेव्हा त्यांनी रामाला विविध शस्त्रास्त्रांचं ज्ञान दिलं, हे आपण बघितलं. त्यांनी या सिद्धाश्रमामध्ये रामाला गरुड, सर्प, अग्नी, वायू, पर्जन्य अशी वेगवेगळी अस्त्र दिली. त्यानंतर अत्यंत सामर्थ्यवान अशी पाशुपत व ब्रह्मशीर ही अस्त्र देखील दिली. वायू, विष्णू, कूर्म, काळ, नक्र अशी चक्र दिली. शूळ, महाशूळ, त्रिशूळ अशी शस्त्र दिली. कामोदकी, शिवोदकी अशा गदा, दिव्य असे धनुष्यबाण आणि मल्लविद्येला सहाय्यकारी ठरतील अशा सर्व सिद्धी त्यांनी मंत्रांसहित श्रीरामाला दिल्या. आणि अशा पद्धतीने श्रीरामाला सज्ज करून ते सर्वजण यज्ञस्थानी गेले. पुढे दंडकारण्यामध्ये देखील अगस्त्य ऋषींनी त्यांच्याकडची सर्व दिव्य अस्त्र, अक्षय असे भाते आणि तलवार ही सगळी श्रीरामांना दिली. या सर्व दिव्य आयुधांचं एक वैशिष्ट्य असं की ही धारण करणाऱ्याजवळ ही सर्व आयुध अदृश्यपणाने असतात आणि मंत्रपूर्वक स्मरण केलं की ती प्रकट होतात. या आयुधांचा वापर चुकूनही सज्जनांविरुद्ध होणार नाही आणि ती केवळ दुर्जनाविरुद्धच वापरली जातील, ही जबाबदारी ती आयुध धारण करणाऱ्याच्या स्कंधांवर असते आणि ती पेलण्याचं सामर्थ्यही त्यांच्या ठिकाणी असतं. तपस्वी आणि ज्ञानी अशा सर्व ऋषींकडून श्रीरामांना प्राप्त झालेल्या या शस्त्रास्त्रांचं स्वरूप दिव्यच होतं आणि ती त्या खरं तर दिव्य ऋषींनी त्यांच्या तपातील संयमानं आणि अंतःकरणातील शुचितेमुळे देवांकडून प्राप्त करून घेतली होती. आणि अशी ही आयुध परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम या रामाच्या अवतार कार्यासाठी या ऋषींनी श्रीरामांना दिली. त्यामुळे त्याचा योग्य उपयोग करणं ही जबाबदारी रामावर होती. व्यवहारात देखील आपण म्हणतोच ना, एखाद्या कार्याची जर जबाबदारी कोणावर सोपवायची असेल तर आपण म्हणतो की ही जबाबदारी मी तुझ्या खांद्यावर टाकतो आहे आणि ती तू समर्थपणे पेलशील असा विश्वास आहे. त्यामुळं ऐहिकातही धर्मीय, न्याय अशा जबाबदाऱ्या पेलण्यासाठी आपले खांदे मजबूत असावेत. आपलं कुटुंब, आपलं राष्ट्र, आपला समाज या सर्वांसाठी योग्य ती कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आपल्याला सांभाळता यावी, यासाठी देखील आपल्या खांद्यांचं रक्षण अशी दिव्य आयुध खांद्यावर पेलणाऱ्या प्रभू श्रीरामाने करावं अशी इथे प्रार्थना केलेली आहे. तर आजच्या भागामध्ये मुखम सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधी पातु कंठम भरतवंदितः स्कंधो दिव्यायुध पातु अशा
अर्थाने आपण मुखाचं, कंठाचं, जिव्हेचं आणि स्कंधाचं रक्षण प्रभू श्रीरामाने करावं हे आपण बघितलेलं आहे. या पुढील जे श्लोक आहेत ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत श्रीराम जय राम जय जय राम. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रोते हो, आजच्या भागात आपण जाणून घेतलं रामकवचातील नाक, मुख, जिव्हा, कंठ आणि खांदे यांच्या रक्षणासाठी केलेली प्रार्थना आणि त्यामागचा रामकथेचा संदर्भ. कार्यक्रम होता शतकोटींचे बीज आणि सादरकर्त्या डॉक्टर शिवलीला पाटील. ऐकत रहा फक्त PCET's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू.